परिवर्तन पॅनलचा विजय असो, जनशक्ती परिवर्तन पॅनलचा विजय असो, विजय असो, जनशक्ती परिवर्तन पॅनलचा विजय असो, विजय असो। भारत माता की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। जनशक्ती परिवर्तन पॅनलचा विजय असो, जनशक्ती परिवर्तन पॅनलचा विजय असो। ताई, प्रचाराला सुरुवात झालेली आहे। लोकांसमोर तुम्ही काय मुद्दे घेऊन जाता? प्रभागाचा विकास, प्रभागामध्ये जे कामं रखडलेले होते ते प्रभागाचे कामं आम्ही करणार आहोत। आम्ही चौघही जण आम्ही प्रभागासाठी झटलेलो आहोत, प्रभागाच्या समस्या सॉल्व्ह केलेल्या आहे आणि प्रभागासाठी आता ज्या इतर गोष्टी आहेत की ज्या पाण्याचे मुद्दे आहेत, पाणी 24 तास येत नाही आहेत, गटर लाईन आहे, पावसाळ्यामध्ये पाणी जमलेलं होतं, तरुणांसाठी रोजगार होता, हे सगळे कामं आम्ही चौघांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। ताई, काँग्रेसमधून तिकीट नाकारल्यानंतर तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही सध्या प्रचार करत आहात। नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांचंच म्हणणं आहे की आम्ही मैदानात उतरावं आणि त्यांची लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम करावं, हे आमच्या जनतेचंच म्हणणं आहे। त्याच्यामुळे आम्ही जनतेच्या म्हणण्यानुसार आम्ही हे सगळे रिंगणात उतरलेलो आहोत। ताई, काँग्रेसमध्ये पहिल्या आधी आपण होता, सोनाली ताई पहिल्या आधी BJPमध्ये होती। अशा वेळेस तुम्ही दोघेही 4ही जण पुन्हा एकत्र मिळून सध्या प्रचार करताय। दोन्ही पक्षांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे। BJPने सोनालीताईसोबत अन्याय केलेला आहे आणि काँग्रेस पक्षाने आमच्याबरोबर केला आहे आणि त्याच्यामुळे आमची जनता ही आम्हाला न्याय देण्यासाठी आता रस्त्यावर उतरलेली आहे। त्यामुळे जनता आमच्या बरोबर आहे, आम्ही न्याय मागायला लोकांसोबत उतरलेलो आहे आणि लोक आमच्या बरोबर आहेत। ताई, काय म्हणाल तुम्ही? काही नाही, आता पूजाने तर सांगितलं आहे, पण मला असं वाटतं की जनताची इच्छा आहे की आम्ही दोघींनी उभं राहावं, कारण 14 वर्ष गेल्या आम्ही खूप काम केलेलं आहे, संघटन मजबूत केलं आहे, नेहमी लोकसभा असो विधानसभा असो नेहमी झटून काम केलेलं आहे। पण यावेळेस माझ्यासोबत अन्याय झाला, त्याच्यामुळे आम्ही विचार केला पूजा आणि मी की आम्ही सोबत लढायचं म्हणून आणि जी आपली ताकद आहे ती दाखवायची म्हणून बस। दादा, नागरिकांना काय आवाहन कराल? आम्ही नागरिकांना एक तर मेन आहे सिपर समाजाच्या ज्या प्रायव्हेटायझेशन केलं आहे नागपूर महानगरपालिकेत, ठेकेदारी पद्धती आणली, त्याच्यामध्ये आमचे जे सिपर समाजाचे लोक आहे ते बेरोजगार होऊन त्यांना नोकऱ्या नाही भेटून आणि प्रायव्हेट ठेकेदार बाहेर येतात, UP बिहार इकडले येऊन आले, गुजरातचे येऊन आले आणि ते त्यांना कामं नाही भेटून आले, बेरोजगार आहे। पोरं आज सगळे BM.Tech इंजिनियर झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएट झालेलं आहे, त्यांना नोकऱ्या नाही आणि हे सगळं प्रायव्हेटायझेशन नागपूर महानगरपालिकेत आणलेलं आहे। हे हटवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। मी सचिन कांबळे। लोकांच्या इच्छेनुसार आम्ही चौघही जण ताकदीने लढू आणि लोकांचा जन आशीर्वाद घेऊ, इतकंच बोलून मी ताई, मतदारांना काय विनंती कराल? मतदारांना हीच विनंती आहे की काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाला निवडून द्यायला पाहिजे। पक्षाचं चिन्ह काहीही असो, पक्षाचं चिन्हाकडे न बघता व्यक्तिमत्वावर बघितलं पाहिजे आणि तरुणांना संधी दिली पाहिजे आणि जे लोक काम करतात तुमच्यापर्यंत पोहोचतात त्यांना संधी दिली पाहिजे आणि आम्हाला जर ही संधी मिळाली तर आम्ही खरोखर लोकांचा विश्वास संपादन करू। ताई, तुमचं चिन्ह कोणतं राहणार? माझं चिन्ह कब्बशी आहे आणि सोनालीताई घोडमारे यांचं चिन्ह हिरा आहे, विजयजी बाबरे यांचं चिन्ह नारळ आहे आणि संजयजी कांबळे यांचं चिन्ह बॅट आहे। सचिन